देवः स्वराष्ट्रात् अपरो न यस्य रसः तथा अन्यत्र न संघकार्यात. अर्थात बाळासाहेबांना स्वराष्ट्र वाचून दुसरा कोणताही पूजनीय असा देव नव्हता आणि या संघकार्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यात त्यांना रस नव्हता. प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकर प्रसिद्ध संस्कृत तज्ज्ञ आणि अर्थातच पहिल्यापासून संघ परंपरेचे मोठे पाईक असणारे एक फार मोठे व्यक्तिमत्व विदर्भातलं होतं. त्यांनी जे वर्णन केलेलं आहे बाळासाहेबांचं ते यथार्थ सिद्ध आहे. बाळासाहेबांचं जीवन साक्षात संघमय झालेलं होतं. संघमय म्हणजे इतकं संघमय की ज्या वयामध्ये बालपणीच्या वयामध्ये जेव्हा लहान मुलं खेळतात म्हणजे बागडतात किंवा बाकीचे सगळ्या हे खोड्या वगैरे सगळ्या करण्याचं हे सगळ्यांचं बालपणाचं वय असतं. त्या वयातच त्यांनी आदरणीय परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांच्याकडनं संघदीक्षा घेतलेली होती आणि ही संघदीक्षा त्या वयामध्ये घेतलेली असल्या कारणानं 2025 साली जेव्हा संघ स्थापना झाला तेव्हा पहिल्यांदा त्यांनी संघदीक्षित जे होते त्याच्यापैकी एक बाळासाहेब होते. एक परमभाग्य त्यांना मिळालेलं होतं. तो स्पर्श त्यांना झाला आणि त्या स्पर्शामुळे अक्षरशः त्यांच्या जीवनाचं संघमयी सुवर्ण संपूर्ण जीवनभर त्यांनी त्या सुवर्ण झळाळीनेच आपल्या कार्याचा प्रचार प्रसार संघ माध्यमातनं केला. संघ कार्याव्यतिरिक्त कुठलाही विचार त्यांनी आयुष्यभर केला नाही. अर्थातच अनेक आव्हानांना त्यांनी तोंड दिलं आणि सगळं निरपेक्षपणाने केलं. कुठलाही डामडौल कुठलाही प्रसिद्धीचा हव्यास न मिळवता इतक्या साधेपणाने अक्षरशः म्हणजे बाळासाहेब असे व्यक्तिमत्वाचे होते की सामान्य संघ स्वयंसेवकांना आपल्या घरातला एक वडीलधारा व्यक्ती आहे अशी प्रत्येकाची भावना होईल. अर्थात संघाची ही परंपराच राहिलेली आहे. परमपूज्य हेडगेवारांपासून साक्षात देवपुरुष असणाऱ्या गोळवलकर गुरुजींच्या नंतरही प्रत्येक संघचालकांना हीच आपली भूमिका कायम ठेवलेली आहे आणि प्रत्येक संघचालक हा परिवाराचा प्रमुख असल्या कारणानं प्रत्येक स्वयंसेवकाला तो आपल्याला एक वडीलधारा व्यक्ती आणि आपल्यापेक्षा ज्ञानाने आणि ज्यांनी विचाराने ज्याच्याकडनं आपण प्रेरणा घेतोय असं व्यक्तिमत्व सतत निर्माण करण्यात आलेलं होतं. संघाची ही परंपरा ठरलेली होती आणि त्या परंपरेला योग्य तो न्याय अर्थातच बाळासाहेबांनी दिला. संघ कार्याला एक मोठी दिशा दिलेलीच होती. विस्तार करण्याची जी भूमिका होती त्यांनी ठेवली. कारण बाळासाहेब जेव्हा संघचालक झाले त्या काळामध्ये संघाला जी आव्हानात्मक जो काळ होता तो कमी कमी झालेला होता. म्हणजे सुरुवातीचा काळ जो होता परमपूज्य गुरुजींच्या काळामधला तो प्रखर विरोधाचा होता. बाळासाहेबांच्या काळामध्ये हळूहळू जशी देशकालाची परिस्थिती बदलली संघाचे विचार सर्वांना पटायला लागले रुजायला लागले. अनेक मनांमध्ये संघ त्यावेळेला त्याची परिणिती जी होती ती संघकार्याची सर्वत्र जाणवायला लागली आणि अनेक मनं घडवण्यात संघ यशस्वी ठरला आणि त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे स्थान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तळागाळापर्यंत पसरलं आणि झिरपत गेलं आणि याचाच मोठा वटवृक्ष करण्याचं महत्भाग्य जे आहे ते अर्थातच बाळासाहेब देवरसांना मिळालं की ज्या वेळेला संघाचा वटवृक्ष झाला आणि आपण तळजाईला एक महाशिबिर घेण्यात आलं 83 साली. त्या शिबिरामध्ये एक लहानसा स्वयंसेवक म्हणूनही मी होतो. असे अनेक लोक असतील त्यावेळेला. तर बाळासाहेबांच्या अनेक आठवणी अनेक स्वयंसेवकांना सांगता येतील. अगदी सामान्यातल्या सामान्य स्वयंसेवकांना पण त्यांच्याविषयी आठवणी सांगता येतील. इतकं दिव्य व्यक्तिमत्व असून देखील एक आपल्यातली व्यक्ती असं प्रत्येकाला वाटायचं. एक आपलेपणा एक ओलावा आणि इतकी योग्यता असताना विद्वत्ता असताना आणि इतकी त्यांची क्षमता सिद्ध असताना देखील सर्वसामान्यांमध्ये मिसळून जाण्याची ही जी साधी प्रवृत्ती होती ती खरोखरच उत्कट होती. आणि संघाचं काम जेव्हा सर्वत्र मान्यता प्राप्त व्हायला लागलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं त्यावेळेला देखील की आता आपल्याला मान्यता मिळते परंतु त्याने आपण हुरळून जायचं नाही आहे. आपण आपलं कार्य आपला विचार आपली दिशा जी स्पष्ट आहे आपल्या प्रेरणा ज्या आहेत त्या स्पष्ट आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलीही अस्पष्टता आपण येऊ द्यायची नाही आहे. हे अनेक वेळा बाळासाहेबांनी सांगितलं. बाळासाहेबांनी संघाचा आणि एक हिंदुत्व विचाराचा जो सुवर्ण काळ होता तो पाहिला आणि नंतर मग अर्थातच त्यांचं शरीर
त्या पूर्णपणे या दधीची ऋषींप्रमाणे त्यांनी जे अर्पण केलेलं होतं संघकार्यार्थ, त्याच्यामुळे जे खचलं. त्यानंतर मग त्यांनी ही सूत्र जी आहे ती परमपूज्य रज्जूभाई यांच्याकडे दिली. तोपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी संघाचा कार्याचा ध्यास आणि त्यांच्या श्वासामध्ये संघ कार्याचा ध्यासच सतत असायचा. आणि ते असे संघचालक होते की ज्यांनी म्हणजे त्यांना अशा सद्भाग्य त्यांचं मोठं होतं की त्यांना परिस्पर्श अर्थातच परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांचा मिळाला. त्यानंतर मग अर्थातच गोळवलकर गुरुजींचा सहवास त्यांना लाभला. आणि त्याचाच परिणाम असा झाला की 3 वेळेला संघाला बंदी असून देखील त्यांनी त्या 3 वेळेला सर्व प्रकारच्या काँग्रेसी दुष्कृत्यानं संघ पुरून उरला आणि यशस्वीपणे अत्यंत झळाळीयुक्त पद्धतीने विजयी मार्ग पथ जो आहे तो आक्रमत गेला. आणि सर्वांना आता सहभागी करून घेऊन विरोधी होते, विरोधीपणाची भूमिका हळूहळू कमी होत गेली आणि सहभागी होण्याची भूमिका जास्ती वाढत गेली. आणि त्याच वेळेला बाळासाहेबांनी जे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे सतत परिवर्तन समाजामध्ये घडत गेलं. आणि समाजामध्ये संघाविषयीचा जो दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसी मनोवृत्तीचा आणि काँग्रेस परिवारांनी केला होता तो कमी झाला. आणि संघाचा सर्वत्र विस्तार झाला आणि संघाचं सर्वत्र कौतुक व्हायला लागलं. आणि अर्थातच संघाला सर्वत्र आदराची भावना मिळायला लागली आणि अपेक्षेने संघाकडे पाहायला लागलं की क्रांतिकार्य जे आहे ते खरोखर करायचं असेल तर फक्त संघच करू शकतो. आणि याची जसा पाया घातला माननीय आपल्या परमपूज्य हेडगेवारांनी, त्याचा कळसाध्याय करायचं जे काम कोणी केलं असेल तर अर्थातच ते परमपूज्य बाळासाहेबांनी केलेलं आहे. बाळासाहेबांना विनम्रपणे आदरांजली त्यांच्या स्मृतिदिनी.